नमस्कार, पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुरीच्या दाण्याची आमटी, जी दिसायला साधी पण चवेत भन्नाट राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी व्हिडिओमध्ये एक खास टिप्स सांगणार आहे जो आमटीचा स्वाद दुप्पट करतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे, सोलून घेतलेले आहे। तुरीच्या दाण्यांना हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, 5 मी हिरवी मिरची घेतलेली आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 टमाटर आणि 1 कांदा घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण तुरीचे दाणे, लसण आणि मिरची आपण भाजून घेऊया वाट्यामध्ये। तर मी इथे वाटं ठेवलेलं आहे, गॅसवरती गरम झालेला आहे वाटं। आता याच्यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकून घेऊयात आणि सोबतच लसणाच्या किडल्या त्या आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मिरची पण टाकून घेऊया, म्हणजे हे सोबतच एकत्र भाजून घेऊया। हवं तर तुम्ही वेगवेगळं पण भाजून घेऊ शकता। तर मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही भाजायला, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये हे भाजून होतं। तर हे चम्मचने सतत असं फिरवत राहायचं, म्हणजे ते दाणे एकाच बाजूने भाजले जाणार नाही, सगळीकडून भाजले गेलं पाहिजे, यासाठी मधामध्ये असं पलटवत राहायचं। तर बघा इथे आपले पूर्ण दाणे, मिरची आणि लसण भाजून झालेले आहेत। आता आपण इथे मिक्सर पॉटमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता आपण याची दरदरी पेस्ट करून घेऊया, म्हणजे पेस्ट पण म्हटलं नाही जाणार, भरडसारखं काढून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता, मी दाण्याची पूर्ण बारीक फाईन पेस्ट केलेली नाही आहे, दरदरी भरड ठेवलेली आहे। तर अशीच ठेवायची, बारीक जास्त खूप बारीक करायचं नाही। तर आता आपण भाजी करून घेऊया आमटी। तर इथे मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता आपण इथे सर्वात आधी मोहरी टाकून घेऊया। तर मी इथे बारीक मोहरी घेतलेली आहे, तर 1 छोटा चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे, 1 चम्मच जिरं टाकून घेऊयात आणि आता मी इथे 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे। याने भाजीला, आमटीला छान चव येतो, फ्लेवर येतो। आणि इथे मी 1 कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि 1 छोटी हिरवी मिरची टाकलेली आहे, म्हणजे जे मी तुरीच्या दाण्यामध्ये टाकलेली होती मिरची, ती 1 मिरची बारीक झालेली नव्हती, तर तीच 1 मिरची मी बारीक कापून याच्यामध्ये टाकलेली आहे। तर आता इथे मी अर्धा चम्मच अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे, याने छान भाजीला चव येते। तर हे पेस्ट छान असं चम्मचनी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 1.5 मिनिट छान तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचं पूर्ण, म्हणजे छान ती पेस्ट शिजली पाहिजे तेलामध्ये। तर हे बघा असं चम्मचनी ढवळत राहायचं, म्हणजे ती पेस्ट आहे ती छान अशी भाजली जाते। तर आता इथे अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच, छोटा चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे। तुम्ही मसाला स्किप पण करू शकता, ऑप्शनल आहे। मी मिरची टाकल्यामुळे 1च चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चम्मचच्या जवळपास मी मीठ टाकलेलं आहे। तर हे सेंधा नमक आहे, तुम्ही तुमच्या घरी जो पण मीठ असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। आता ह्या सगळ्या मसाल्यांना चम्मचनी छान एकजीव करून घ्यायचं आणि अर्धा मिनिट तेलामध्ये हे मसाले पूर्ण छान शिजू द्यायचे। आणि मग नंतर आता मी इथे टमाटर टाकून घेत आहे 1, याला पण छान असं सॉफ्ट होतपर्यंत शिजू द्यायचं टमाटरला। तर मी इथे आता थोडा वेळ शिजू देत आहे टमाटरला। तर मी इथे सुरुवातीला हिंग टाकायला विसरलेली होती, तर आता मी इथे अर्ध्या चम्मचपेक्षा पण थोडं कमी हिंग टाकलेलं आहे। हिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाही तर पण स्किप पण केलं तरी चालेल। तर तुम्ही इथे बघू शकता टमाटर पूर्ण सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे शिजला गेलेला आहे। तर आता आपण इथे जे आपण तुरीच्या दाण्याचे जे भरड केलेली होती ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर चम्मचने जे मिक्सरला चिकटलेलं राहतं, तर ते चम्मचने काढून घ्यायचं आणि ह्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं पूर्ण भरड दाण्याची। अशा पद्धतीने छान मिक्स करायचं, म्हणजे पूर्ण मसाले, तिखट, मीठ त्याला लागलं पाहिजे। आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये पेस्ट उरलेली होती पॉटला, तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी तेच पाणी या भाजीला टाकलेलं आहे आणि वरून 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। तर हे पूर्ण पाणी छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चम्मचनी आणि 1 उकळी येतपर्यंत गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आणि 1 उकळी येतपर्यंत झाकून ठेवायचं।
तर बघा उकळी आलेली आहे, आपण ताटी उघडून बघूया। तर उकळी आलेली आहे, तर आपण एकदा आणखी चम्मचनी मिक्स करून घेऊया, म्हणजे जे दाण्याची भरड आहे ती तळाला वाटायला लागू नये किंवा जळू नये, त्यासाठी चम्मचनी एकदा ढवळून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघू शकता आमटीचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता। मला ना ही आमटी आणखी थोडी घट्ट हवी होती, म्हणून मी इथे तांदळाचं थोडं पीठ घेतलेलं आहे, 1 छोटा चम्मच, आणि अर्धा चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलं आणि ते पाण्याने ओलं करून पातळ करून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला जर घट्ट नाही पाहिजे असेल तर तुम्ही हे पीठ नाही टाकलं तरी चालेल। तर हे बघू शकता तुम्ही, आता मी पीठ टाकल्यामुळे आणखी आधीपेक्षा जास्त घट्ट आलेली आहे। तर आता आपली आमटी झालेली आहे, मी 2 उकळी येतपर्यंत शिजू दिलेलं आहे गॅसवरती, आणि इथे आता वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता आपली ही आमटी तयार आहे। तर आता आपण इथे सर्व करून घेऊया प्लेटमध्ये। तर इथे मला आमटी बनवायला जास्त वेळ लागलेला नाही आहे, अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये ही आमटी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता आमटीचा टेक्स्चर पण। आता वरून थोडं कोथिंबीर टाकून घेऊया, गार्निश करून घेऊया, आणि तुम्ही आता बघू शकता किती मस्त दिसून राहिलेली आहे आमटी। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। आता हिवाळा सुरू झालेला आहे, बाजारामध्ये सहज हिरवे तुळीच्या शेंगा मिळतात, तर तुम्ही बाजारातून घेऊन या आणि मस्त तुळीच्या आमटीचा स्वाद घ्या। तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।